आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याण शहरात 1980 पासून भारत गॅस वितरण करणाऱ्या गुरुकृपा गॅस कंपनीचे संचालक महेश तपासे यांची महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तपासे यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय भारत गॅस वितरक संघटनेचे अध्यक्ष कैलास दुधाणे आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी महेश तपासे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला अखेर किशोर सोडा, अतुल शहा, अरुण वेटेकर, उषा पुनावाला, सरोज अहिरे आणि शिरीष वारिंग यांनी आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन केलं. महाराष्ट्रातील गॅसधारकांना वितरकांमार्फत उत्कृष्ट आणि जलद सेवा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महेश तपासे यांनी या नियुक्तीवर व्यक्त केली. तसेच कोविड काळात संपूर्ण लॉकडाऊन असतानाही यावेळी गॅस वितरकाने आपल्या जीवाची पर्वा न करता गॅसधारकांना सिलेंडर पुरवठा केल्याची आठवणही तपासे यांनी करून दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत भरीव अशी कामगिरी महाराष्ट्रातील गॅस वितरकांनी केल्याबद्दल देशपातळीवरही या संघटनेचे मोठे कौतुक झाले. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी भगिनींना सरकारी धोरणानुसार गॅस वितरणाचे काम वितरक बांधवांनी मोठ्या उत्साहाने केले आणि त्याचा फायदा लाखो लाडक्या भगिनींना झाल्याचं ते म्हणाले. त्याशिवाय गॅस पाईपलाईनमुळे गॅस सिलेंडरला आता फक्त शहरातील अविकसित भाग आणि राज्याचा ग्रामीण भाग येथेच मागणी असून परिणामी वितरक बांधवांसमोर मोठ्या आर्थिक अडचण निर्माण झाल्या आहेत. तर आता गॅस धारकांनाही केवायसी सोबतच सिलेंडर घेताना आपला नोंदणीकृत मोबाईलचा OTP संगणक प्रणालीमध्ये नोंद करणे अत्यावश्यक आणि बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांनी 5 वर्षात एकदा त्याची रबर ट्यूब बदलावी आणि कायद्याने मान्य असलेली आवश्यक तपासणी वितरकांच्या अधिकृत मेकॅनिककडून करून घ्यावी, जेणेकरून अपघात टाळण्यास मदत होईल. गॅस गळतीच्या वेळी ग्राहकांनी काय तात्काळ उपाय करावे यासाठी वेळोवेळी महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजन करणार असल्याचे महेश तपासे यांनी सांगितले. महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंटपदी माझी काल निवड राज्याच्या संघटनेने तसंच देशपातळीवरच्या भारत गॅस संघटनेने केली. मी मनापासून राष्ट्रीय अध्यक्ष कैलास दुधाणे, राज्याचे अध्यक्ष अविनाश शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. वास्तविक कल्याण शहरामध्ये 1980 पासून आमची गॅस कंपनी कार्यरत आहे आणि आज महाराष्ट्राच्या गॅस वितरक संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ग्राहक सेवा सुलभ जलद कशी काय करता येईल याच्यासाठी राज्यभर माझा प्रयत्न राहणार आहे. अनेक प्रश्न गॅस वितरकांचे आहेत जे राज्य सरकारकडे प्रलंबित आहे आणि आपल्याला माहीत असेल की कोविडच्या काळामध्ये ज्या संबंध राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन होता तेव्हा फक्त गॅस वितरकच काम करत होता. गॅस सिलेंडर घरपोच मिळत होतं. जीवाची पर्वा न करता व्यवस्थितपणे गॅस सिलेंडर वितरकांनी पाठवले. लोकांना जेवणाची त्याच्यामुळे सोय झाली आणि अशा पद्धतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना मदत करून त्यांना गॅस वितरण करण्याचं काम वितरक संघटनेने केलं. त्याच पद्धतीने राज्य शासनाची योजना असेल, केंद्र शासनाची योजना असेल, ह्याच्यामध्ये भरीव कामगिरी महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेने केली, वितरकांनी केली. त्याचं कौतुकही राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केलेलं आहे. माझा प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये भारत गॅस धारकांकडे कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट होऊ नये. त्यानं वेळोवेळी त्यांची सुरक्षा तपासणी व्हावी. 5 वर्षातून एकदा त्यांची रबर ट्यूब बदलण्यात यावी. 5 वर्षातून एकदा त्यांची अत्यावश्यक तपासणी ज्याला म्हणतो मॅन्डेटरी इन्स्पेक्शन ते केलं पाहिजे. तसंच भारत गॅस धारकांनी आता KYC करणं बंधनकारक आहे. मिळालेल्या सिलेंडरची OTP हे संगणक प्रणालीमध्ये टाकणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अत्याधिक सेवा देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.